नमस्कार, बीबीएस न्यूज नेटवर्कच्या आपल्या या आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करतो। अर्थातच आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत अरवा काचवाला। या गेल्या मागच्या 6 ते 7 वर्षापासून होमिओपॅथीमध्ये म्हणजे त्यांनी एमडी केला आहे। होमिओपॅथीमध्ये ते सध्या कार्यरत आहेत, त्यामध्ये त्यांची प्रॅक्टिस चालू आहे। थोडक्यात हे जे सदर आहे डॉक्टरांवर आधारित जे डॉक्टर्स जे आहेत, होमिओपॅथी, ॲलोपॅथी किंवा इतरही जे काही आयुर्वेद आहेत, याच्याबद्दल लोकांच्या मनात ज्या काही शंका आहेत, आज आपण ह्या शंकांचं निरसन मॅडम कडनं करणार आहोत। की एकंदरीतच लोकांचा एक दृष्टिकोन आहे की होमिओपॅथीचा रिझल्ट हा लेट येतो, क्रॉनिक मध्ये काम तुमच्या काय म्हणता मॅडम, अक्यूट मध्ये काम करत नाही। या सर्व गोष्टींचे प्रश्नांची उत्तरं आज आपण मॅडम कडनं घेणार आहोत। नमस्कार मॅडम, तुम्ही आज बीबीएस न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद। सर्वप्रथम तुम्ही एमडी केलाय आता, म्हणजे आज तुमचं हे जे काही शिक्षण झालं 6 वर्षापासून प्रॅक्टिस करताय, तर होमिओपॅथच का निवडावा असं वाटलं? अर्थातच तुम्ही बघतात की होमिओपॅथीपेक्षा आज ॲलोपॅथीवरती जो बिझनेस पार्टने जर बघितलं, इतर डॉक्टर जे आहेत ते सर्व लोक हे किंवा मुलं किंवा मुली यांचा सगळ्यांचा कल हा सध्या जनरेशनचा कल हा सगळा तुमच्या ॲलोपॅथीकडे ऍडमिशन घेण्याचा, म्हणजे जे तुम्ही नॉर्मल एमबीबीएस वगैरे या गोष्टी करता तर मला डॉक्टरच व्हायचं असं होतं। तर होमिओपॅथच हा पहिला माझा एक साधा प्रश्न आहे की होमिओपॅथीच तुम्ही का निवडले, त्याच्या मागचं काय, कोणाला श्रेय द्याल किंवा काय हेतू होता? आमचा कॉलेजचा पहिला दिवस होता ना, तेव्हाही आम्हाला हेच प्रश्न विचारलेला होता। तेव्हा पण तेच माझा आन्सर होता आणि आता पण तेच आहे की लहानपणापासून आम्ही होमिओपॅथीच घेतले। म्हणजे माझी पूर्ण फॅमिलीमध्ये आम्ही तेच उपचार घेतलेले आणि आम्ही प्रचंड रिझल्ट्स बघितले। आणि मी माझे डॉक्टर्स जे आहे ज्यांच्याकडे मी ट्रीटमेंट घेत होती त्यांना बघून माझ्या घरात खूप मोठे मोठे आजार होते, माझ्या भावाला बाळदमा होता, ते सगळं आम्ही फक्त होमिओपॅथीने क्लिअर केलं होतं। म्हणून ते माझ्या मनात एक होतं की ट्रीटमेंट पाहिजे तर असं पाहिजे जिकडे आपल्याला जास्त त्रास नको बॉडीला, पण पूर्णपणे क्युअर झालं पाहिजे। सो जेव्हा मी होमिओपॅथीमध्ये ऍडमिशन घेतलं, जेव्हा मी अभ्यास केला, तेव्हा मला अजून कळालं की म्हणजे हे पॅथी पूर्ण बॉडीला तर स्टडी करते पण त्याच्यासोबत माइंडलाही स्टडी करते। आणि आपण नेहमी माइंडला साईडमध्ये ठेवतो, फक्त बॉडीला जे त्रास होतो त्याला महत्त्व देतो। तर होमिओपॅथीमध्ये आम्ही फक्त बॉडीला नाही इम्पॉर्टन्स देत, आम्ही माइंडलाही इम्पॉर्टन्स देतो आणि दॅट इज व्हॉट मेक्स होमिओपॅथी बेटर आणि डिफरंट, आणि त्यामुळे मी ते चूज केलं। मला पुढचा प्रश्न तुम्हाला असं विचारायचा की होमिओपॅथी रोगप्रतिकार शक्तीला कसा फायदेशीर ठरते, म्हणजे त्याच्यासाठी कसा उपयोग होतो? सो जेव्हा आपण दुसरे कुठलेही औषध घेतो ना, तेव्हा ते औषध आपल्या बॉडीचे जेही इन्फेक्शन असतात त्याला फाईट करते। ओके, म्हणजे आपल्याला कुठलंही इन्फेक्शन झालं की आपण अँटीबायोटिक्स घेते आणि अँटीबायोटिक्स ते जेही इन्फेक्शन असेल त्याला फाईट करणार, पण आपली ह्याच्यात रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन जाते कारण की आपलं बॉडी कुठे फाईट करत नाहीये। तर जेव्हा आपण होमिओपॅथी घेतो, होमिओपॅथीची औषध तुमच्या रोगप्रतिकार शक्तीला एक पुश देते, हेल्प करते आणि ते मग तुमच्या बॉडीला ते डिझीज पासून फ्री करते। सो इम्युनिटी हे बिल्ड करण्यासाठी आपण होमिओपॅथी घेतो। इम्युनिटी जर घालवायची असेल तर आपण दुसरे हे करू शकतो। आता सध्या होमिओपॅथीला ऍडमिशन घेणारे जे स्टुडंट आहेत किंवा जे ॲलोपॅथी मध्ये आहेत, यांचा एकंदरीत ओघ कसा आहे? तुमचा एक मागचा काही 5-7 वर्षांचा अनुभव आहे, प्रॅक्टिस करताय, त्याच्या आधी तुम्ही शिक्षणाला गेला, काय वाटतं की ॲलोपॅथी मध्ये जी लोक करिअर करतायत, चॉईस करतायत, होमिओपॅथीच का निवडले पाहिजे? आता अर्थातच हे प्रत्येकाच्या मनावरती असतं की काही बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने करतात, काहींना एक सेवा भावाने पण करायचंय, काहींना शरीरावरती त्याचे काही बॅड इफेक्ट व्हायला नको रुग्णांच्या, त्याच्यासाठी काही लोक बरेचशा कारणाने आपण आपलं फॅकल्टी चॉईस करतो। तुम्हाला का असं वाटलं की होमिओपॅथी, इतर लोकांना असं सांगावं जी जनरेशन आहे येणार की होमिओपॅथ मध्येच तुम्ही ऍडमिशन घ्यायला हवं, किंवा तुम्ही सजेस्ट काय कराल? सो कसं असतं ना की होमिओपॅथी घेण्यासाठी खूप करेज लागतं, कारण की जे सगळे लोक जे करतायत ते फॉलो करायला इट इज व्हेरी सिम्पल। पण होमिओपॅथी जे घेताय स्टार्टिंग मध्ये तर असंच होतं की होमिओपॅथी त्यामुळे घेताय कारण की एमबीबीएस मध्ये ऍडमिशन नाही मिळालं। ओके, दॅट इज लाईक 90% ऑफ द स्टुडंट्स हु आर टेकिंग होमिओपॅथी, आणि मग लेटर दे प्रॅक्टिस ॲलोपॅथी। पण जे फक्त होमिओपॅथी प्रॅक्टिस करताय, एक म्हणजे हे एक
खूप मोठा मिथ आहे की MBBS केलं तर तुम्हाला खूप पैसे मिळणार, Okay. होमिओपॅथी केलं तर पैसे नाही मिळणार. बरोबर. टुडे हायेस्ट अर्निंग डॉक्टर्स म्हणजे जे कन्सल्टिंग चार्जेस घेतात ते होमिओपॅथीचे. बरोबर आहे. 14,000 फर्स्ट टाइमचे Charges चार्जेस आहेत. तर असं नाहीये, तुम्ही किती मेहनत टाकतात, कोणताही मग फील्ड घ्या तुम्ही, ॲलोपॅथी घ्या किंवा होमिओपॅथी घ्या, सगळे फील्डचे आपले फायदे असतात आणि नुकसान असतात. तर तुम्ही जे करताय त्याच्यात तुम्ही किती हे टाकताय त्याच्यावर तुमचं रिझल्ट येणार आहे. आणि अर्थात याला लागून एक प्रश्न येतो, म्हणजे तुम्ही सामान्य माणसं असतील किंवा आपण घरातही चर्चा करतो, एकंदरीत लोकांचा एक कल असा होतो की बाबा ॲलोपॅथीच्या टॅबलेट्स घेतल्या की पटकन मला बरं वाटतं आणि मी त्या गोळ्या खाल्ल्यानंतर मला रिझल्ट आला की मी दुसऱ्याला सजेस्ट करतो किंवा त्या डॉक्टरकडेच जा. पण होमिओपॅथीच्या बाबत सजेस्ट करणारे लोक कमी आहेत किंवा त्याचा अनुभव पण कमी लोकांनी घेतलाय. काय असेल त्याच्या मागचं कारण? आता म्हणजे हे टर्न होत चाललंय, कारण की आता होमिओपॅथीचे रिझल्ट खूप लोकांपर्यंत आता ते इट इज रिचिंग आउट. ओके. तर ॲलोपॅथी विल गिव्ह यू क्विक रिलीफ. ओके. पण तो आजार परत येतो. सर्दी खोकला झाला, आपण ते औषध पण घेतो. हे मिथ आहे का, म्हणजे की खूपच लेट रिझल्ट येतो, हो, खूप वेळच द्यावा लागतो, असं पहिले होतं की पहिलेही तसं काही नव्हतं? पहिलेही तसं काही नव्हतं. कसं असतं ना की पेन किलर घेतली की पटकन पेन जातं, Yes, बरोबर आहे. yes. पण जसा तो पेन किलरचा इफेक्ट गेला की तो पेन परत येतो. येस. पण आपल्याला ते सवय झाली की पेन किलर खाल्लं की पेन गेलं. होमिओपॅथीमध्ये काय असतं की ते पूर्ण पेन जळा म्हणजे जे रूट्स आहे बरोबर, मुळापर्यंत जाऊन काम सुरू करतं. मुळापासून ते इट वर्क्स ऑन द रूट्स आणि मग ते तुमचा आजार बरं होतं. बरं. तर प्रत्येक गोष्टीला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ, म्हणजे बॉडी किती वेळ घेते तुमचं ते आजाराला बाहेर काढण्यासाठी, दॅट इज द अमाऊंट ऑफ टाइम दॅट होमिओपॅथी इज गोइंग टू टेक. आणि ते स्लो प्रोसेस नसतं. आमच्याकडे पेशंट्स असतात. एक रूल आहे माझ्या क्लिनिकचं आणि मी माझ्या सिनियर्स पासून हे शिकलेली आहे की आज जर मी कोणाला अक्यूट मध्ये सर्दी खोकला ताप झालं, मला तेच विचारायचं होतं की अक्यूट इन्फेक्शन्स वगैरे ह्याच्यासाठी त्याचं काम कसं सुरू होतं, म्हणजे फास्ट रिझल्ट? 100%. जर ते तुम्हाला रिझल्ट नाही मिळाला ना, कुठेतरी तो डॉक्टर चुकतोय, कुठेतरी तुम्ही सिम्पटम्स द्यायला चुकलेले आहे. कारण की ते इन्फेक्शन खूप जास्त आहे तुमच्या बॉडीतलं की थोडा वेळ लागणार आहे. आणि आपण ॲलोपॅथी पण घेतलो की अँटीबायोटिक्सचा 5 दिवसाचा 3 दिवसाचा कोर्स तर असतंच. तर एवढा वेळ तर म्हणजे ते पण डिमांड करताय. पण आपण जेव्हा होमिओपॅथी घेतो तर लगेच रिझल्ट नाही आला की होमिओपॅथी बंद करतो आपण लगेच. आणि त्याच्यामुळे ते डिस्कनेक्शन होतं तुमच्या ट्रीटमेंटचं आणि लोक त्या डॉक्टर्सला किंवा त्या होमिओपॅथीलाच नावं ठेवायला लागतात की बाबा काही रिझल्टच नाही आला, त्यापेक्षा बरं आपली डॉक्टरची गोळी खा आणि बरं वाटतंय. पण त्याचे साईड इफेक्ट अर्थातच आपण हे पण ऐकतो की होमिओपॅथीचे कुठलेही साईड इफेक्ट नाही, हे प्रत्येक माणूस सांगतो. हे तर अर्थात सत्यच आहे. त्याच्या मागचं काय कारण असेल, तुम्ही शिकलाय त्याच्यात नेमकं काय असं आहे की ज्याच्याने अजिबातच 1% सुद्धा साईड इफेक्ट नाही होत? असं आपण कसं क्लेम करतो? काय आहे की होमिओपॅथीला साईड इफेक्ट नाही. बरं. होमिओपॅथीला कधी साईड इफेक्ट नाही जेव्हा तुम्ही प्रॉपर डॉक्टरांकडे जाऊन प्रॉपर औषध घेतलीये आणि जे कोर्स आहे ते घेताय. तुम्ही स्वतःहून जाऊन काही खाणार किंवा तो डॉक्टर कुठेतरी खूप चुकलो आहे त्याचं औषध देणार, तेव्हा ते साईड इफेक्ट देणार. पण वेन इट इज द राईट मेडिसिन कधी साईड इफेक्ट नाही येत. पण हे अर्थ नाही की कधीच साईड इफेक्ट नाही येणार. नाही, मला एक म्हणजे मॅडम तुम्हाला अगदी साधा प्रश्न विचारायचा. एक जिन्युअनली आपल्या नेहमीच्या रुटीन लाईफ मध्ये कधीतरी आपल्याला बघायलाच मिळतं की हार्ट अटॅक वगैरे ह्या सगळं ब्रेन स्ट्रोक नाही, तर या ठिकाणी हे जे औषध आहे तुमचं ते फास्ट ऍक्शन करणार. येस. म्हणजे जे आज ॲलोपॅथी आपण म्हणतो की काहीतरी 3,000चं इंजेक्शन मिळतं, काही अटॅक आल्यानंतर 60,000चं पण इंजेक्शन आहे, 30,000 असे काही प्रकार आहेत त्याच्यात. तर आपल्या होमिओपॅथीमध्ये पण तशा काही व्हेरिएशन आहेत का? म्हणजे 100%. एक एक्झाम्पल सांगते, माझं समोरच झालं होतं. आमचे एक फादर आहे चर्च मधले, तर त्यांचं पूर्ण ते फादर्सचं हे असतं, एक युनियन असतं. तर तिथे मी होती आणि फादरांना म्हणजे एक जे खूप ओल्ड होते त्यांना खूप चेस्ट पेन झालं. ओके. चेस्ट पेन झालं. मी आणि माझी मैत्रिणी होते, त्यांना खूप चेस्ट पेन झालं. आम्ही चेक केलं, आम्हाला वाटलं की काहीतरी आहे आणि त्यांना हिस्ट्री पण होती. तर आम्ही तिथे ऍक्च्युली औषध द्यायला गेलो होतो कारण की आम्ही इथे फादरांना मेडिसिन्स देतो. तर त्यांच्याकडे सगळे मेडिसिन्स ऑलरेडी असतात. म्हणजे त्यांची अलोची ट्रीटमेंट चालू होती. ते फादरांची म्हणजे ज्यांना हार्ट अटॅक आला त्यांची तर ॲलोपॅथीची ट्रीटमेंट चालू. आम्ही दुसऱ्या फादराला भेटायला गेलो. बरं.
सो तिथे त्यांनी पटकन ॲम्ब्युलन्स बोलवली, पण जोपर्यंत ॲम्ब्युलन्स आली मी आणि माझी फ्रेंड आम्ही फटाफट म्हणजे पटकन डिस्कस करून त्यांना औषध दिली की जोपर्यंत ॲम्ब्युलन्स येते तोपर्यंत त्यांना फर्स्ट एड म्हणून होमिओपॅथीची औषध दिली जे आम्ही हार्ट अटॅकसाठी वापरतात. हो, आणि त्यांचं पेन गेला आणि जेव्हा तो पॅरामेडिक्स आले, जेव्हा ते ॲम्ब्युलन्स आली त्यांनी चेक केलं तर ते बोलले की हा खूप म्हणजे त्यांचं मेजर होता पण आता त्यांना स्टेबल आहे ते आता. आणि मग ते घेऊन गेले त्यांना, पण ते फर्स्ट एड साठी पण आम्ही होमिओपॅथी यूज करू शकतो ओनली प्रोव्हाइडेड की तुम्हाला ते नॉलेज पाहिजे. अच्छा, नाही मग याच्या संदर्भात तुम्ही प्रेक्षकांना काय आता बघतायत तुम्हाला ते तर साधारणतः असं कसं जनरल अवेअरनेस त्याबद्दल पोहोचवता येईल की त्या लोकांच्या मनात ती जी शंका आहे ती जाईल कशी आणखी, म्हणजे लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे याच्यासाठी तुम्ही काय सांगाल? तर कोविडच्या वेळेस लोकांनी बघितलंच आहे की कसं होमिओपॅथीने त्यांना बरं केलंय. म्हणजे हॉस्पिटल नाही, काही व्हेंटिलेटर नाही, काही ते रेमडेसिवीरचे इंजेक्शन्स नाही, किती खाली पडलं होतं ऑक्सिजन आणि लोक बाहेर आलेले त्याच्यातनं. तर ते विश्वास तर एक नेक्स्ट क्वेश्चन आहे, पण तुम्ही जेव्हा स्वतःच्या बॉडीला तुम्ही प्रायोरिटाईज करतात, ॲलोपॅथी केव्हा आपण घेतो जेव्हा आपल्याला असं असतं की नाही मला काम करायचंय, मला पटकन उभे राहायचंय, माझ्याकडे वेळ नाही आजारी पडण्यासाठी, बरोबर आहे की नाही? तर तुम्ही स्वतःच्या बॉडीलाच प्रायोरिटाईज करत नाही. आणि बॉडीला कसं प्रायोरिटाईज करणार की का तुम्ही आजारी पडले, तुम्ही त्याच्यावर प्रश्नच नाही विचारत की एखादी माणसाला खूप स्ट्रेस आला म्हणून त्याला हार्ट अटॅक आला होता. ओके, आपण ते पॉइंटच नाही कन्सिडर करत की हार्ट अटॅक का आला. हार्ट अटॅक आला तर त्याच्यावर उपचार करू, ऑपरेशन करू, हॉस्पिटलमध्ये ठेवू, स्टेंट टाकू, पटलं. बट वाय दॅट हार्ट अटॅक हॅज कम नोबडी क्वेश्चन्स. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी नाही घेणार मला हे का आजार होत आहे. एक छोटं सुद्धा आपण ऍसिडिटी म्हणतो, ऍसिडिटी का होते, खूप राग, प्रचंड राग आपण गिळत जातो म्हणून ऍसिडिटी होते. पण आपण काय करतो, इनो खातो, अँटासिड खातो, पॅन्डी खातो, पॅन्डीचे पानाने पान आपण संपवतो, पण हे नाही विचार करणार कधी पण की मला का होतं हे. आणि जेव्हा तुम्ही तुमचं ते लक्ष तिकडून काढून तुमच्या मनावर टाकणार, दॅट इज द टाइम यू विल अंडरस्टँड की का तुम्हाला आजार होता आणि त्याचा उपचार अजून पटकन होईल. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की मेंटल इलनेस किंवा ज्याला आपण सायकॅट्रिस्ट रिलेटेड जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरती ही होमिओपॅथी कशी काम करते? कारण की तो असा आजार आहे, गंभीर आजार म्हणून तो मुळात सापडतच नाही, आणि तो मुळात सापडल्यानंतर त्याची ट्रीटमेंट करणारा डॉक्टर खरी त्याची परीक्षा असते की त्या माणसाला व्यवस्थित करायचंय. तर हे झालं ॲलोपॅथीचं. पण मग होमिओपॅथीमध्ये त्या माणसाला ट्रीट करणं चॅलेंजिंग असतं का? कारण की सायकोलॉजिकल गोष्टी पूर्ण संपूर्ण शरीराचा आणि पूर्ण जीवनाचा प्रश्न डोक्यावरतीच मेन्शन. कसं बॉडीचे रोग असतात, कॅन्सर झाला किंवा तसं मेंटल इलनेस इज दॅट काइंड ऑफ एन डिसीज विच इज लाईक एंड स्टेज ना. म्हणजे आता आपलं माइंड, मनावरचा ताबा, कंट्रोल सुटलाय आता. तर असे केसेस मध्ये 100% होमिओपॅथी काम करते. कारण की दुसरं जे मेडिसिन्स आहे ते काय करतात, ते अँटी डिप्रेशन्स देतात, हे सगळं SSRI वगैरे काही यूज करतात. तर दिस इज नॉट परमनंट सोल्युशन ना. म्हणजे जोपर्यंत तुम्ही ते औषध घेणार आहे तोपर्यंत तुम्हाला वाटेल की हा ते पेशंट थोडं बरं होत चाललं, द मोमेंट यू स्टॉप तो पेशंट परत जसं होतं तसं होणारच. तर आपल्याला प्रोग्रेस पाहिजे, जे स्टेबल आहे की औषध काढली तरी पण औषधाचं म्हणजे हे काढलं पुश तरी पण तो पेशंट जिथे आहे तिथे राहायला पाहिजे. दॅट इज व्हॉट विल होमिओपॅथी डू. कारण की होमिओपॅथी आपल्या मनावरच काम करतं ना सगळ्याकरता. पहिले ऍसिडिटी पण झाली तुम्हाला तर तुम्ही माझ्याकडे येणार तर मी तुम्हाला 2-3 प्रश्न 100% विचारणार की काय त्रास होते, पण ते त्रासाचा पुढे काय त्रास होतो तुम्हाला, जे मानसिक त्रास होतो त्याच्यावर मी औषध देणार आहे. तर हे जे मेंटल डिझिजेस आहे हे तर होमिओपॅथीचं एक्सपर्टीज म्हणू शकतो आपण की असे डिझिजेस तर होमिओपॅथी 100% क्युअर करू शकतो. एक लागून प्रश्न येतो की होमिओपॅथीमध्ये की आता जर त्याचे साईड इफेक्ट नाहीच आहे, ती गोळी किंवा त्याच्या वेगळ्या प्रकारच्या गोळ्या असतात, गोड लागतात असं आम्ही म्हणतो की गोड गोळ्या, असं लोकांच्या मनात एक भावनाच आहे. तुम्ही त्याच्यात औषधं टाकलेली असतात, पण त्या ज्या गोळ्या आहेत त्या का तर असं प्रिव्हेन्शन म्हणून माझ्या शरीराला मला आजारच व्हायला नको
याच्यासाठी म्हणून पण तुमच्याकडे काय असतीलच ना, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की मी फिट राहिलो पाहिजे, मी मला आजारच नाही आले पाहिजे, इम्युनिटी बुस्टर म्हणून वगैरे, तर अशा पद्धती याच्यावर पण काम करते ती. तर हे ना सगळं सायकोलॉजिकल असतं की मी औषध घेतली ना की मला म्हणजे कुठलाही आजार होणार नाही. जर तुम्हाला हेल्दी राहायचंय सो यू नीड टू कीप युअर इमोशन्स इन चेक. आता आपण हे नाही म्हणू शकत मनुष्याला की तुला राग आलाच नाही पाहिजे, कोणाचं वाईट म्हणजे असं वाटलंच नाही पाहिजे, दॅट इज नॉट पॉसिबल. पण जेव्हा आपण होमिओपॅथी काय करते, इम्युनिटी देते तुमच्या बॉडीला तुमच्या इमोशन्स पासून. म्हणजे जे आपण आजाराला इम्युनिटी पाहिजे ना आपल्या बॉडीला, ते आजाराला नाही आपले इमोशन्सला पाहिजे. जर तुमचे इमोशन्स तुमच्या बॉडीला अफेक्ट नाही केले की तुम्ही आजारीच नाही होणार, बिकॉज युअर इमोशन्स युअर मेंटल स्टेट मेक यू वेल. जर तुम्ही आजारी असले आणि तुमचं म्हणजे आपण म्हणतो ना की माइंड अनस्टेबल आहे, तर तुमचं ते आजार 10 पट वाढून जातो. बरोबर, चिडचिड वाढते, काही कोणाचा ऐकावासा वाटत नाही का, कारण की तुम्ही मेंटली स्टेबल नाही. बरोबर आहे की नाही? तसंच म्हणजे आपण हरकत नाही, मला बोलायचंच आहे आपल्याला पुढे होमिओपॅथीशी संबंधित. म्हणजे आता आपण प्रत्येक गोष्टीचा जन्म झाला, असं विद्युतचा शोध कोणी लावला, लाईटचा शोध, मोबाईलचा शोध, काय सांगाल तुमचा अभ्यास काय सांगतोय की होमिओपॅथीचा शोध कसा लागला किंवा कुठे लागला, याच्याबद्दल काही सांगाल का? ओके, तर ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. जर्मनीमध्ये होमिओपॅथी वॉज फाउंडेड बाय डॉक्टर सॅम्युएल हॅनेमॅन आणि ते ॲलोपॅथिक डॉक्टर होते. ओके, आणि ते खूप फेमस ॲलोपॅथिक डॉक्टर होते. पण त्यांना असं वाटलं की मी हे जे पेशंट्सला उपचार देतो ना ह्याच्यात मला सॅटिस्फॅक्शन नाही वाटत आहे, कारण की पेशंट्सला बरं करण्यासाठी आपण त्यांना एवढा त्रास देतोय. कारण की तो काळात तर ते लीडचं ट्रीटमेंट, ब्लड सक्शन हे सगळं होतं, आताही होतं पण थोडं ते इम्प्रोव्हाइज झालं. पण त्रास कमी झाला, पण त्या प्रोसेसमध्ये जावंच लागतं. प्रोसेसमध्ये जावंच लागतं. एकदा तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेले की हे टोचा, ते टोचा, हे काढा, ते काढा. बरोबर, तर त्यांना असं वाटलं की मला हे सॅटिस्फॅक्शन नाही देते, म्हणून त्यांनी ते सोडलं आणि ते फक्त बुक्स ट्रान्सलेट करायचे, ते लँग्वेज वरनं ते लँग्वेज. तर ही केम अक्रॉस दॅट सिंकोना बाग म्हणून आहे, चायना म्हणून एक औषध आहे. तर ते आम्ही आता औषध बनवली त्याची, पण तो सिंकोनाचे बार्क जे आपण झाडाचं अर्क, ते जर मलेरियाच्या फीवर मध्ये दिलं ना तर ते मलेरिया बरं होतो. तर त्यांनी असं विचार केला आणि त्याच्यात असं पण लिहिलं होतं की नॉर्मल मनुष्याला म्हणजे ते आपण दिलं जे हेल्दी आहे त्यांना ते सिंकोना बार्कचा पण अर्क दिलं तर त्यांना मलेरिया सारखे सिम्पटम्स येणार. तर त्यांना हे पटलं नाही की असं कसं आपण औषध नॉर्मल व्यक्तीला दिलं तर तो आजारी कसं होणार. तर त्याने स्वतःवर ट्राय केलं तर पूर्ण मलेरिया सारखे सिम्पटम्स त्यांना आले. स्वतःवर केलं तर त्यांना पूर्ण मलेरिया सारखे सिम्पटम्स आले. तर त्यांनी मग जेव्हा नेक्स्ट कोणाला मलेरिया झाला ना त्यांना परत ते दिलं तर तो मनुष्य बरा झाला. सो होमिओपॅथी वर्क्स ऑन दिस की जर आम्ही एक औषध तुम्ही हेल्दी आहे तुम्हाला दिलं, तुम्हाला जे काही सिम्पटम्स आले ना ते औषधाचे सिम्पटम्स म्हणून आम्ही लिहून टाकतो. असे सेम सिम्पटम्स जे व्यक्तीला आले मेंटल फिजिकल आम्ही ते मॅच करतो. आणि होमिओपॅथीचं लॉ आहे लाईक युअर्स लाईक, जसं आपण म्हणतो ना काटा काटाला काढतो, दॅट इज हाऊ इट वर्क्स. तर जे औषध तुम्हाला आजारी करू शकते तेच औषध आजाराला बरं करू शकतं. एक महत्वाचा प्रश्न येईल, तुम्ही मला वाटतं 6-7 वर्ष तुमच्या प्रॅक्टिसला होताय बरोबर. असा कुठला पेशंट किंवा असा कुठला एखादा इन्सिडेंट आहे की ज्याच्यावरती जसं तुम्ही आता जस्ट फादरचा काही एक इन्सिडेंट सांगतात तो सोडून तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत असताना असं मेजर काही आजार झालाय आणि त्या पिरियडला किंवा सायकोलॉजिकल एक XYZ नावाचा एक पेशंट होता त्याच्यावरती असं काही तुम्ही ट्रीटमेंट केली आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला अमेझिंग बघायला मिळाले की स्वतःला सुद्धा तुम्हाला म्हणजे आश्चर्य झाल्यात की मी करते प्रॅक्टिस पण मला रिझल्ट पण तसा छान, असं काही एखादा प्रसंग? हो तसे तर भरपूर असतात, पण हे एक म्हणजे खूप जवळचं आहे म्हणून सांगते की खूप जवळची व्यक्ती होते. हा त्यांना म्हणजे ती कन्सीव्ह नव्हती करू शकत. ओके बेबी नव्हतं होत, त्यांच्या लग्नाला खूप वर्ष झाले. सगळे IVF ट्रीटमेंट्स जे काही असेल म्हणजे एव्हरीथिंग पॉसिबल त्यांनी केलं आणि ते माझ्याकडे आले जस्ट टू शेअर. तर मी त्यांना बोलली की सगळे रिपोर्ट्स दाखवा आपण बघू.
बघितलं, मला कळालं की हस्बंड मध्ये पण थोडं वर खाली आहे आणि त्यांच्यात पण थोडं आहे. दोघांना औषध आपण सुरू केली आणि शी वॉज ट्राईंग सिन्स पास्ट 7 years. आणि जेव्हा म्हणजे आपण औषध दिली त्यांना सेकंड मंथ मध्येच त्यांचा फोन आला की माझे पिरियड्स नाही येते, मला खूप टेन्शन येतोय, म्हणजे औषधाने माझे पिरियड्स बंद झाले की काय. ओके. तर मी त्यांना बोलली की थोडं थांबूया. मला पण असं कॉन्फिडन्स नव्हतं एवढं की हा सेकंड मंथ मध्येच त्यांना कन्सीव्ह होणार, एवढं ट्रीटमेंट नंतर. तर अजून 1 आठवडा त्यांनी वेट केलं आणि मग मी त्यांना बोलली की नाही आले ना पिरियड्स, एकदा प्रेग्नन्सी टेस्ट करून बघा. तर त्यांनी बोललं असं कसं पॉसिबल आहे, करून बघा, नाही तर मग मी औषध चेंज करून देते ना. त्यांनी ते टेस्ट केलं आणि ते पॉझिटिव्ह आले. पण आम्हाला हे म्हणजे विश्वास नव्हता बसत, कारण की एवढं मिळणार आहे रिझल्ट पण थोडा तुमच्या प्लॅनिंग नुसार थोडा लेट मिळणार होता किंवा प्लॅन केलेलं होतं, शेड्यूल मध्ये होतं. येस, म्हणजे कारण की पहिल्या महिन्याचंच औषध गेलं होतं त्यांना, पण ते गायनाकडे गेले आणि सगळं म्हणजे त्यांनी लाखो रुपये थोडक्यात खर्च करून झाले होते आणि तुम्हाला फक्त शब्दभर विचारण्यासाठी आले आणि त्यांना रिझल्टही मिळून गेला. आणि आता त्यांना 2 वर्षाचा मुलगा. अरे वा. आणखी एक महत्वाचा प्रश्न की तुम्हाला आपण जसं विचारलं की फॅकल्टी ही काय चॉईस केली किंवा डॉक्टर मध्ये तुम्ही होमिओपॅथीलाच का आल्या, याच्या पलीकडे एक थोडा फॅमिलीयर क्वेश्चन की असं घरात वडिलांचं, आईचं किंवा इतर कोणत्या लोकांचं सहकार्य होतं किंवा काय यांचं ह्या सगळ्या गोष्टी करण्यामागचं काय योगदान आहे. अर्थातच प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडिलांचं योगदान आहे, आपण शब्दात सांगू नाही शकत. तुमच्या बाबतीत काय सांगाल, वडील असतील, आई किंवा लहानपणीपासून म्हणजे आईच नेहमी घेऊन जायचे होमिओपॅथकडे की कुठलाही आजार झाला की होमिओपॅथीच घ्यायची. आणि जसं मी ऍडमिशन घेतलं, आम्ही होमिओपॅथी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली, तर वडिलांनी पण बघितलं की हो एवढे रिझल्ट भेटत आहे. कारण की कसं असतं की जोपर्यंत आपण बघत नाही ना तोपर्यंत विश्वास बसत नाही. त्यांनाही ते विश्वास बसला आणि एवढं विश्वास बसला की ते सगळीकडे म्हणजे कोविडच्या काळात ते सगळ्यांच्या घरी जाऊन माझे औषध द्यायचे की हे घ्या, तुम्हाला मी गॅरंटी देतो तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं नाही लागणार. तर एवढं म्हणजे डेफिनेटली त्या दोघींचा खूप जास्त सपोर्ट आहे. म्हणून मी नाही. आणि वडिलांच्या बाबतीत काय म्हणजे त्यांचं की तू ह्या फॅकल्टीत जा किंवा ह्याच्यात नको असं काही नाही, आपल्याला नाही तुला जे योग्य वाटतंय ते करू शकता. तिथे काही नव्हतं, जे पण हे आहे मी चूज केलं. ओके. नाही म्हणजे त्यांचं अर्थात प्रत्येक आई वडिलांचा सपोर्ट असल्याशिवाय काही होतच नाही. पण फॅकल्टी मध्ये विचार केला अरे बाबा तू हेच घे तेच घे असं काही झालं नाही तुमच्याकडे. वडिलांनी आईनी सगळं त्या बाबतीत तुम्हाला मोकळीक दिली होती की तुला जे आवडेल ते कर. आणि जे केलं त्याच्यात खूप भरपूर. मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की एक आपण समाजाचं काही देणं लागतो, म्हणजे माहिती असेल तुम्हाला की मी माझ्या आयुष्यात जी काही कमाई करते तर याचा कुठला तरी एक दशमांश आपण देवाच्या ठिकाणी दान करतो किंवा अशी जी आपली धारणा आहे. आपण धर्म आधारित नाही बोलत आहे इथं, एक धारणा आहे आपली की आपण देवाला किंवा एक दान धर्म केले पाहिजे. तुम्हाला काय असं वाटतं की भविष्यात तुम्ही जे काही आज आहात, जे काही तुम्ही प्रॅक्टिस करतायत, भविष्यात तुमचे काही स्वप्न आहे, काही मला मोठं सेवाभावी संस्था, मला चांगलं हॉस्पिटलचं प्लॅन करेन किंवा होमिओपॅथीशी रिलेटेड मी काही आणखी R&D किंवा रिसर्च मध्ये असं काही विचार आहे डोक्यात काही? तर मी एक संस्थेचा पार्ट आहे. ओके. तर ते कॅम्प्स ठेवतात प्रत्येक ठिकाणी. पहिले मी मुंबईला पण होते 6 महिने शिकायला. तर तिथे पण आम्ही जे काय म्हणतो आपण स्पेशल किड्स असतात त्यांना आम्ही फ्री मध्ये ट्रीटमेंट देतो. आणि आय एम जस्ट अ पार्ट ऑफ इट. ते खूप मोठी संस्था आहे. मी तर म्हणजे मी पार्टिसिपेट करते. मुंबईला असेल, नाशिकला पण आता त्यांनी सुरू केलंय. आता त्र्यंबकेश्वरवर एक स्कूल आहे. तर जेवढं होतं तेवढं देते आणि पुढे पण हेच आहे की जे ते मोठी संस्था आहे एक दिवशी आपली पण होणार आणि आपण दुसऱ्या डॉक्टर्सला घेऊन मग सेवा देऊ शकतो. होमिओपॅथी मध्ये अर्थातच ऑपरेट वगैरे हा पार्ट काही याच्यात येत नाही, पण म्हणजे ऑपरेशन्सला थांबवणे वगैरे अशी प्रक्रिया हो. माझे एक पेशंट होते, त्यांना आपण म्हणतो ना त्यांना रेटिनामध्ये म्हणजे डोळ्यां त्यांना ते फाटलेलं होतं, ते रेटिना फाटलेली होती. त्यांना सगळं असं ब्लड दिसायचं आणि ते ऑपरेशन थिएटरला गेले, झोपले पण बेडवर, पण त्यांना ते एवढी एन्झायटी झाली की ते परत आले. आणि तेव्हा त्यांना कोणीतरी सांगितलं की होमिओपॅथी ट्राय करा.
ते आले माझ्याकडे आणि 3 महिन्यात ते रेड स्पॉट हळूहळू थोडं दिसतंय आता दिसतच नाहीये त्यांना. म्हणजे ऑपरेशन थिएटर मधून ते बाहेर आले, म्हणजे अँझायटी हे कारण झालं, त्याच्यानंतर ते मध्ये गेलेच नाही आणि ते बोलले की काही करा डॉक्टर, मला तिथे जायचं नाही, तुम्ही मला बरे करा. आणि आता त्यांचं ते पूर्णपणे ही झालं आणि ते ऑलमोस्ट 70 मध्ये आहे. म्हणजे असं पण नाही की यंग पेशंट आहे तर पटकन एजेड असून सुद्धा त्यांना तो रिझल्ट सुद्धा. आता मला एक असा प्रश्न, आपण आता कार्यक्रमाच्या शेवटात आहे, एखाद 2 प्रश्न आहेत माझ्याकडे. आता हे जे काही तुमचं द्वारकेला जे काही हॉस्पिटल आहे याच्यासाठी तुम्ही नागरिकांना, नागरिक रुग्ण पेशंट जे तुम्ही त्यांना काय अपील कराल तुमच्याकडे येण्यासाठी किंवा काय म्हणून याल आणि त्याबद्दल सांगा ना प्रेक्षकांना. असं मी अपील नाही करणार, माझं फक्त हे आहे की आपण म्हणजे जर कोणताही रोगापासून आपल्याला 100% क्युअर पाहिजे तर आपल्याला होमिओपॅथी हे एकदा तरी तुम्ही घेऊन बघा की फक्त आजाराला नाही पण तुम्हाला तुमचं मनातली जी शांती असते, काही घरात विवाद असतात, कामाचं टेन्शन असतात, हे सगळी गोष्ट आपल्याला आजारी करते. आणि हे सगळं आपण म्हणजे त्याच्यावर आपण जास्त लक्ष दिलं की आपले जे शारीरिक आजार आहे ते ऑटोमॅटिकली खाली होते. आणि आम्ही त्याच्यावर औषध देऊन त्याच्यावर तुम्हाला रिफ्लेक्ट करून देतो की ह्याच्यावर तुम्ही सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा किंवा हे खा ते खा मी हेल्दी राहणार, तरी पण तुम्ही हेल्दी नाहीये का, कारण की मानसिक रूपाने तुम्ही कुठेतरी हेल्दी नाहीये. तर फॉर बेटर क्युअर आय विल सजेस्ट यू टू चूज होमिओपॅथी. येस. आता मला असा प्रश्न विचारायचा, ही जी आपल्या काही योजना असतात, शासनाच्या काही योजना असतात ज्याच्यामध्ये ऑपरेशन आहे, जनधन माफ करा, ही आरोग्य योजना आहे, तर अशा काही योजना वगैरे लागू पडतात आपल्या होमिओपॅथीमध्ये? शासन काही त्याला काही फंडिंग करतं किंवा तशा काही आहे? आयुष मिनिस्ट्री म्हणून जे आहे ते सगळे आयुर्वेदा, युनानी, होमिओपॅथी त्याला घेऊन सोबत म्हणजे आता ते फॉरवर्ड पुश करते. आपले जे प्रधानमंत्री ते पण होमिओपॅथीला खूप पुश करताय, पण योजना म्हणून मला एवढी इन्फॉर्मेशन नाहीये. असं तशी काय अशी गरज वाटते तुम्हाला की शासनाचं याच्यात कुठं योगदान असावं? कारण साहजिकच आजार आहे तर आजार असल्यामुळे तुम्ही त्याच्या औषधं गोळ्या देतात, तर मग तशा काही गरीब गरजू रुग्ण आहेत ज्यांना हा खर्च काही ठिकाणी परवडणारा नसतो, तर त्या लोकांसाठी काही योजना व्हाव्या? डेफिनेटली, कारण की होमिओपॅथी खूप जसं तुम्ही आता सांगितलं की 40,000पासून पण देणारे पण आहे कन्सल्टिंग किंवा पहिला चक्कर मारल्यानंतर किंवा जी काही सुरुवात असेल, तर मग असं वाटत नाही म्हणजे काही शासन काही गरज नाही वाटत तशी? त्याची गरज तर आहे, कारण की जर शासन पुढे पुश करणार तरच लोकांमध्ये ते अजून हे स्प्रेड होणार. आणि जे बॅकवर्ड आहे, जे आपले खरंच गरजू आहे, ज्यांच्याकडे पैसा, गावाकडचे लोक आहे, त्यांना एवढं अवेअरनेस नाहीये ना. बरोबर. त्यांना असं समजतच नाही की होमिओपॅथिक काय. मी डॉक्टरांकडे गुडघ्याचा त्रास घेऊन गेलोय आणि डॉक्टर मला विचारता घरात कोणी भांडण केलं का, तर हे काय विचारताय, त्यांना ते अवेअरनेस नाही. कारण की कोणी इमोशन्सला आपण इम्पॉर्टन्सच नाही देत, अजिबात नाही. आणि आजच्या काळामध्ये लोकांना ते इमोशनल स्ट्रेंथ म्हणतो ना, ते खूप खाली गेले. म्हणजे आपण जे ऐकतो सर्व आजार, ह्या आजाराचं मूळ काही वेळेला आपण पोटाला देतो की पोटापासून शरीरात आजार होतात, मनाने विचार केल्यावरही आजार होतात. म्हणजे त्याच्यावरतीच आपला ताबा असायला पाहिजे, म्हणून आपण त्यालाच महत्व देऊन विचारलं पाहिजे की आजाराचं मूळ तिथून सुरू होतं. ठीक आहे, हरकत नाही. आता आपल्या स्टुडिओमध्ये आज आल्या होत्या म्हणजे अरवा कांचवाला ज्या आहेत त्या आल्या होत्या आणि नाशिक शहरामध्ये त्या गेल्या 5 ते 7 वर्षापासून होमिओपॅथीमध्ये प्रॅक्टिस करताय. त्यांचं द्वारका स्थित त्यांचं स्वतःचं प्रॅक्टिस चालतं. तिथे आपलं काय नाव आहे मॅडम त्याचं? डॉक्टर अरवाज होमिओपॅथी क्लिनिक म्हणूनच आहे. तर त्या ठिकाणी आपण नक्की जा. तुम्हाला स्क्रीनवरती नंबर पण क्लिनिकचा किंवा मॅडमचा जो काही आहे तो नंबर पण दिसत असेल, तुम्ही तिथे जा नक्की. आणि जे काही असतील, ज्या होमिओपॅथी बद्दल ज्या शंका आहेत, कदाचित त्या तुम्हाला मार्गदर्शनही करतील. असं काही नाहीये की तुम्ही तिथे आजार म्हणूनच जा. तुम्ही त्यांना थोडा पेशंट्सला वेळही देऊ शकतात की त्यांचा अवेअरनेस, ऍक्च्युली त्यांचा हेतू अवेअरनेस करणं हा देखील आहे महत्वाचं, की होमिओपॅथी बद्दल जो काही शंका आहेत, लेट होतं याच्यामध्ये, अक्यूट गोष्टींमध्ये काम करत नाही किंवा करतं, हे सगळे जे काही प्रश्न तुम्हाला पडलेले आहेत साहजिकच आहेत. ॲलोपॅथी आपल्या पोटात आपण सहज घालतो, त्याचे साईड इफेक्टही भोगतो, पण होमिओपॅथीकडे सहसा असं कोणी लक्ष देत नाही. होमिओपॅथीच्या किती फायदे आहेत एवढंच म्हणतो आपण की अरे बाबा खूप वेळ लागतो, खूप लेट रिझल्ट येतात,
पण प्रत्येक गोष्टीला पेशन्स ठेवलेच पाहिजे. 100%. अर्थातच विज्ञान खूप पुढे गेलंय, ते मॅडम स्वतः सांगतायत की असं काही नाहीये. होमिओपॅथी बद्दल अशी एक वेगळं मिसअंडरस्टँडिंग आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी बाहेर प्रॉपर अवेअरनेस न झाल्यामुळे की खूप लेट रिझल्ट येतो वगैरे अशा कुठल्याही गोष्टी नाही आहेत. प्रथमतः तुम्ही त्या डॉक्टरांशी जाऊन बोला. होमिओपॅथीची कोणी डॉक्टर्स आहेत त्यांच्या डोक्यातनं म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये जे काही प्रश्न पडले त्या संकल्पना ते मुळात पहिले खोडून काढतील आणि मग तुम्हाला स्टेबल करण्यासाठी जो काही तुमचा आजार आहे त्याच्यावरती काम करतील. आज आपल्या स्टुडिओमध्ये मॅडम आल्यात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि मॅडमच्या जे काही द्वारका स्थित नाशिकमध्ये आपलं द्वारकेमध्ये त्यांचं क्लिनिक आहे त्या ठिकाणी जर आपल्याला आपल्या आजूबाजू कोणी गरजू रुग्ण असतील किंवा आपले नातेवाईक असतील किंवा आपण स्वतः असाल तर नक्की त्यांच्याशी संपर्क साधा आणि त्या ठिकाणी आपण आपली ट्रीटमेंट घेऊ शकतात. आणि अर्थातच तुम्हाला त्यांच्या ट्रीटमेंट नंतर फरक पडेल याच्यात अजिबातच शंका नाही. मॅडम आजच्या या कार्यक्रमामध्ये आलात, VBS न्यूज नेटवर्क मध्ये आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहे आणि धन्यवाद. तुम्ही मला एवढा वेळ दिला, मला एवढे इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन्स विचारले की आपण आपल्या दर्शकांना पण ते एवढी अवेअरनेस देऊ शकलो. थँक्यू सो मच. थँक्यू.